हे बदक लय भारी असतात हा. 20 किलो बेसन आणि 30 किलो साखर. एकदम मस्त झाली. मस्ती झाली ना. आज आपल्याला कळसला जायचंय, बुंदी करायची आहे. अमोल पानसरे आणि उद्या 700 लोकांचं जेवण आहे त्यांचं. आता बुंदी करून यायचंय आपल्याला. चला तुम्ही बी चला. चला चला. राम राम मंडळी. आमची आता कळसचे अमोल पानसरे उद्या जागरण नाही, आता बुंदी बनवायची. लय आडवा आलो होतं पण आता मेळ बसलाय. लय दिवसात मेळ बसलाय. तर यांचं उद्या जागरण आहे 7 वाजता. कळसला आलोय बुंदी पाडायला. बुंदी तयार झाली का? झाली ना. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य, कळस भिगवण रोडला यांची नर्सरी आहे. यांची नर्सरी आहे. काय नाव नर्सरीचा? स्वरा नर्सरी. एकदम क्वालिटीची झाडं मिळतात तिथं. सांगण्याचं तात्पर्य, कळस रोडला, कळस ते भिगवण पानसरे वस्तीवर स्वरा नर्सरी आहे. कधी पण या. हे बदक लय भारी असतात हा. आता आपल्याला बुंदीची तयारी करायची. आमच्या वडिलाच्या जागेवर मला स्वयंपाक बोलवलंय. वडील सुद्धा इथं स्वयंपाक करत होतो. आता मला बोलवलंय त्यांनी. आणि आता बुंदीची सुरुवात करायची. 20 किलो पीठ आहे, 30 किलो साखर, सगळं जावणार आहे तुम्हाला व्यवस्थित. भट्टीचं पूजन स्वतः मालक करतायत बघा. त्याच्यावर सुपारी ठेवा, मालक ठेवा सुपारी, त्याच्यावर नारळ ठेवा. आरत खाण्याचा कार्यक्रम आहे. देवाला सांगा स्वयंपाक चांगला होऊ दे. घरची डाळ आहे, घरची. बघा 1 नंबर पीठ. तेल नाही जातलं याला, कमी तेल जातं म्हणून पांढरं पांढरं वाटतंय ना. पांढरं वाटू दे पण ओरिजिनल चव काय आहे, चविष्ट लागतं. घरच्या पिठाचं चांगलंच असतं. गाठ नाही काय नाही याच्यात, काय नाही. आता दळलं त्यांनी, ताजं दळलेलं आहे. घरच्या डाळीचं चांगलं असतं पीठ. मी जेणेकरून 80% लोकांना घरच्या डाळीचं चांगलं. नाही तर दुकानात घ्या आणि डाळ दळून आणा. मटेरियल चांगलं होतं ना. गोल बुंदी पडतो. निम्म झालं का मळून? नाही अजून. हा निम होत आलं. निमच कट करायचे. किती 6 किलो राहील. परत मळायचं आपण. डबल मळायचं. एकदम मळलं की ते एखाद्या वेळेस फ्रेश येतो. मळायचंच नाही ना, डबल मळायचं आपण. एकदम मळून नाही ठेवायचं. चाळून घेणार आहे का ते? काय नाही चाळून नाही. याच्यात गाठ नाही काय नाही. गाठ असते का? आहे त्या पिठाला चाळावं लागतं. मोतीचूरला चाळावं लागतं. म्हणजे गाठ नाही ना ह्याच्यात. प्युअर आहे पीठ. ओरिजिनल डाळीचं आहे आपला, घरच्या डाळीचं आहे त्यांच्या. ठीक आहे, गाठ अजिबात नाही. आता दळलंय ना म्हणून नाही. थोड्या वेळ झाला असता तर गाठी गाठी झाल्या असत्या. ते दाब पडला ना, एक दाब पडला की मग गाठी होते त्या. ठीक आहे. एकदमच भारी. Very nice. कशी मोत्यासारखी. हा आता रंगी बेरंगी आता. माझा कलर आहे की काळा, त्याचा कलर पिवळा, आणि आता गोरा कलर कोणाचा तरी टाकायचा. झाली रंगी बेरंगी. काय करायचं आपण? आधी पण नशीब.
घेतली की नंतर आज नाही काय शिकली का तिकडे शिकली शिकली शेवटचं काय नाही आता पीठ संपलं 20 किलो पीठ होतं 1.5 तासात संपलं मामा पाणी उकळवायचं का? गरम चांगलं झालं की मला सांग किती माझं सर त्यात काढलं मी चिरती. कसं टाकू लागतं रे वरती? एवढी भारी बुंदी झाली लुसलुशी. भारी बुंदी एकदमच छान. कशी झाली ग एकदम मस्त झाली मस्ती झाली ना एकदम नाईस. अजून एकदा पाऊस एकदा थोडं पण ते राहिलं पाहिजे काहीच छान झाली एकदम मस्त खाऊन बघ मग सांगा नंतर बरं. नंतर आता पाकातनं नाही काढली भारी झाली. हा बुंदीसाठी पाक आता बुंदी तयार करून झाली आता पाकात टाकायची आहे. पाक कर बरं का पटापटा आलाय होत ना हा तूच घे पाक आज पाकाला आता तूप टाकतो थोडंसं वासा गावठी तूप आहे घरचं घरचं तूप आहे गावठी एक नंबर वा वास किती भारी येतोय हा बघा बुंदीचा पाक झालेला आहे एक 5 मिनिटांनी ह्याच्यात बुंदी टाकायची 20 किलो बेसन आणि 30 किलो साखर कितीशे झाडं नेल्यात तुमच्यातनं आंब्याची झाडं नेल्यात आंब्याच्या झाडाचं लागवड केलंय तुमचा नंबर देता का जरा 74 100 65 65 4 ह्या कॉलवर कॉल करा उत्तम दरात तुम्हाला झाडं मिळतील